नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मी माझी दीर्घकथा मालिका तुमच्यासाठी सादर करत आहे। साथ दे तू मला हे कथेचं शीर्षक आहे। याचा पहिला भाग आपण ऐकला होता, जिथे मितेश हा एक रायटर आहे। मितेशची एक स्टोरी सुरू आहे। मितेश हा रायटर आहे, त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे जुई, जी आता त्याच्या आयुष्यात नाही आहे। आणि मितेश हा कोल्हापूरला चालला आहे की एका पुस्तकाच्या संदर्भात, कादंबरी संदर्भात त्याला मेहता पब्लिशिंगसाठी बोलवलं आलं। मेहता पब्लिशिंगकडून त्याला बोलवणं आलं होतं, त्यामुळे तो कोल्हापूरला चालला आहे। आणि प्रवासामध्ये त्याला आर्या नावाची एक मुलगी भेटते की जी पण तीसुद्धा पुण्यातून कोल्हापूरला निघालेली आहे। आणि आर्या कोणाला तरी सोडून चाललेली आहे कायमची, असं तिच्या फोनच्या संभाषणावरून मितेशला समजतं। आणि मितेश आणि आर्या दोघांची ओळख होते आणि ती मितेशला सांगते की तुझ्या कविता किती सॅड असतात वगैरे, असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं। आणि मितेशचा कॉलेजचा मित्र आहे निखिल, तो कोल्हापूरला राहत असतो, तर त्याला भेटायचं सुद्धा त्याला असतं, तर त्यासाठी तो कोल्हापूरला निघालेला असतो। आणि मितेशची एक्स गर्लफ्रेंड जुई, ती आपण पाहिलं की जुईच्या आठवणीमध्ये आहे मितेश, तो हॉटेलमध्ये तो थांबलेला आहे की तो सिगारेट ओढत उभा असतो आणि त्याच्या मनात जुईचे विचार येत असतात। इथंपर्यंत आपण ही कथा ऐकली होती, त्याचा दुसरा भाग आपण आता मी सादर करते। तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनला क्लिक केलं तरच तुम्हाला कथेच्या दुसऱ्या भागाचं नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे आणि तुम्हाला कथेचा भाग लगेचच ऐकायला मिळेल। खूप सुंदर अशी ही प्रेमकथा आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवर्जून ऐका। खूप छान अशी लव्ह स्टोरी जी तुम्हाला नक्की आवडेल, ही मी खात्री देते। तर जाऊया आपण आपल्या पुढच्या दुसऱ्या भागाकडे। साथ दे तू मला भाग दुसरा। त्याला हट करणं तिला जमायचे नाही। नकळत मितेशच्या मनात आले की छोट्या छोट्या गोष्टीसाठी जुई त्याला दुखत नव्हती, मग इतका टोकाचा निर्णय घेऊन ती कायमचे मला दुखून कसे गेली। रायटर असणं आपली हॉबी, करिअर म्हणून मी निवडणं हा काही गुन्हा आहे का? पोटापुरते तो नक्कीच कमवत होता, बाकी तो ॲड पोस्टर्स बनवणे याचीही कामे घ्यायचा। पण जुईच्या घरच्यांना असा त्यांच्या भाषेत कंगाल कवी रायटर जावई म्हणून नको होता। आणि जुई एकुलती एक असल्यामुळे त्यामुळे तिला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्यापासून कायमचे तोडले। मितेश हा विचार मनामध्ये करत असतो। मग तिचाही नाईलाज झाला। कधी कधी वाटतं कवीच्या हृदयाला जोपर्यंत जखम होत नाही तोपर्यंत तो कवी म्हणून ओळखलाच जात नाही का? कोणती तरी वेदना ओराशी बाळगतच त्याने जगायचे, हा बहुतेक लेखकांना देवाचा शापच असावा। मितेश विचार करत होता। बसचा हॉर्न वाजला तसा मितेश त्याच्या विचारातून बाहेर पडला। सर्व प्रवासी बसमध्ये चढले। पुन्हा तो कुठला तरी रटाळ सिनेमा सुरू झाला। आर्या अगोदरच तिच्या सीटवर येऊन बसली होती। मितेशही पुन्हा मोबाईलवर गेम खेळत बसला। आर्याला बहुतेक गाण्याचं वेड होतं। ती पुन्हा हेडफोन घालून बसली, डोळे बंद केले तिने। मितेशने सहजच तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिले तर ती फार सुंदर दिसत होती। खिडकीचा पडदा बाजूला केला होता, सो मावळतीच्या सूर्याची केशरी किरणे तिच्या चेहऱ्यावर एकवटली होती, त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती। तो मनातच म्हणाला, हे काय होतंय मला? का मला तिच्याकडे पाहण्याचा मोह होतोय? का मी इतका तिच्याकडे ओढला जातोय? हिचं सौंदर्य माझ्या मनाचा ताबा घेऊ पाहते। इतक्या लवकर आपण जुईला विसरून आर्यामध्ये गुंतत चाललो आहोत काय? नाही, असं नाही होऊ द्यायचं। नको ते प्रेम, पुन्हा तो त्रास, तो दुरावा, त्या आठवणी। आपण एकटे आहोत तेच ठीक आहे, असा विचार करत तो पुन्हा गेममध्ये गुंतला। बस आता हिचा विचार मनात येऊ द्यायचा नाही, मितेशने ठरवले। अर्धा पाऊण तासात कोल्हापूर येईलच, मग हिच्याशी आपला काहीही संबंध येणार नाही, असा विचार त्याच्या मनात येऊनही गेला। ही आर्या परत काही आपल्याला भेटत नाही, इथंपर्यंतच तिचा संबंध होता। बहुतेक तो तिला लाईक करू लागला होता, कारण आर्या तितकी सुंदर होतीच की कोणीही तिच्या प्रेमात बघता क्षणी पडेल। तोही त्याला अपवाद नव्हता। पुन्हाही भेटेल की नाही देव जाणे, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला, पण तो काहीही करू शकत नव्हता।
बस एव्हाना कोल्हापूरच्या भव्य कमानीजवळ आली होती. आर्याने त्याच्याकडे बघितले. म्हणाली, ओके देन नाईस टू मीट यू मितेश. मी आता इथे उतरणार आहे. ओके म्हणत त्याने हात पुढे केला. तिने त्याला शेक हँड केला आणि बाय म्हणाली. क्षणभर अंगावर मोरपीस फिरल्याचा भास त्याला झाला. ती पुढे निघून गेली. तिने ड्रायव्हरला रुईकर कॉलनीजवळ बस थांबण्यास सांगितले. मितेशने तिच्याकडेच बघत होता. वेडा झाला होता तो, पण ती पुन्हा भेटणार नाही याची रुखरुख त्याच्या मनाला लागून राहिली. रुईकर कॉलनीजवळ आल्यावर आर्याने मागे वळून पाहिले आणि मितेशला पुन्हा एकदा बाय केले आणि ती खाली उतरली. मितेशला हॉटेल अयोध्याला जायचे होते, सो त्याचा शेवटचा तो स्टॉप होता. बस CBSEला थांबली. खाली उतरून मितेशने निखिलला कॉल लावला. तासाभराने हॉटेलला एकत्र डिनर करू असे त्याने निखिलला सांगितले. मितेशने रूम घेतली आणि तो फ्रेश होऊन कॉफी पीत बसला होता. आर्याचा विचार त्याच्या मनात आला. ती कुठे राहत असेल, ती भेटेल का पुन्हा? या 2 दिवसात ती भेटायला हवी असं त्याचं मन पुन्हा पुन्हा म्हणत होतं. तसं जुईच्या नंतर त्याने असा विचार केलाच नव्हता. म्हणजे प्रेमाचा विचार सोडून दिला होता. पण आर्याला पाहून त्याचं मन पुन्हा हळवं होऊ लागलं होतं. कितीही नजरअंदाज केलं तरी आर्याचा विचार मनातून जात नव्हता. तो कॉफीचा कप घेऊन खिडकीजवळ उभा राहिला. रस्त्यावरची वर्दळ बघत आर्याचा विचार बाजूला करत राहिला. कॉफी संपल्यावर त्याने मेहतांना फोन लावला आणि उद्या भेटू असे ठरवले. 8 वाजता निखिल रूमवर आला त्याच्याकडे. दोघे एकमेकांना भेटले. कॉलेजपासूनचे खास फ्रेंड होते ते दोघं. निखिलला बघून मितेश म्हणाला, वा निक्या, मस्त तब्येत झाली तुझी. मग काय, आमचं कोल्हापूर आहे म्हटलं तसंच रांगडं. तुमच्या पुण्यासारखं मिळमिळत नाही ना. निखिल साल्या, 4 वर्ष पुण्यात राहिलास, खाल्लास पिलास ना. मितेश म्हणाला. मितेश काय करणार, नाईलाज होता राव, शिक्षणासाठी राहिलो. पण तू असा का वाढलास मित्या? निखिलने त्याला विचारलं. मी आहे तसंच आहे, काही वाढला बिळला नाही हां, मितेश म्हणाला. अजून जुईचाच विचार करतोस काय? निखिलने विचारले. नाही रे, ती आहेच काय मनात हृदयात, तिचा विचार नाही करत, मितेश म्हणाला. पण फेमस रायटर झालास तू मित्या, खूप छान वाटलं आणि अभिमानसुद्धा, निखिल म्हणाला. निक्या चल, आपण खाली डायनिंगलाच जेवायला जाऊ, बसू, जरा 2-4 शॉट्स पण मारू. खूप दिवसांनी भेटतोय आपण यार, मितेश म्हणाला. ये होईना बात म्हणत निखिलने त्याला टाळी दिली. दोघं रूम लॉक करून डायनिंगकडे निघाले. मस्त थंडगार हवा जाणवत होती. कोल्हापूरचं हे वैशिष्ट्य होते की कोणीही बाहेरचा माणूस इथे येऊ दे, तो या वातावरणात रमूनच जातो. सो मितेशलाही आवडायचे कोल्हापूर. अगदी शांत समाधी वाटायचं इथे. दोघांनी एक टेबल निवडले आणि विस्कीची ऑर्डर दिली. कॉलेजच्या आणि इतर मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या. निखिलने विचारले, मी त्या परत कोणाच्या प्रेमात नाही पडलास? कोणी नाही आवडली का? तू तर आता फेमस रायटर झालास ना. मग नाही रे, बऱ्याच मुलींचे फोन मेसेज मेल येत असतात, माझ्या लिखाणाचं कौतुक करतात, पण मी लक्ष नाही देत. का असं मितेश, आयुष्यभर एकटाच राहणार आहेस का? माहीत नाही निक्या, आम्ही पडलो रायटर, आमच्याकडे कुठे भरपूर पैसा आणि आजच्या मुलींना करोडपती बिझनेसमन हवा असतो. प्रेमाचं मोल पैशानं केलं जातं. यू आर रॉंग मितेश, सगळ्याच मुली पैशाला महत्त्व देत नसतात. उगाच एका मुलीवरून सगळ्यांना गेस नको करूस, निखिल म्हणाला. अरे मी जुईवरून नाही बोलत, उलट ती तर तयार होती लग्नाला, पण तिच्या आईवडिलांना रायटर जावाई नको होता रे. मे बी. निखिल ते सोड. आता पुण्याहून येताना एक मुलगी माझ्या बाजूला बसली होती. इतकी सुंदर होती की बस नुसतं त्याच्याकडे बघत राहावं अशी, मितेश म्हणाला. मग बोललास की नाही तिच्याशी? तसं थोडं बोलणं झालं. ती माझ्या एका कार्यक्रमाला आली होती पब्लिकेशनच्या. छान लिहिता, पण सॅड लिहिता असं म्हणत होती. अच्छा, काय नाव तिचं? निखिलने विचारलं. आर्या, मितेश म्हणाला. ओ नाईस नेम. मग फोन नंबर घेतलास का? नाही रे, एकाच भेटीत कोण नंबर देईल? त्याला काय होतं, मागायचं ना नंबर, निखिल म्हणाला. तू तर लाजूचं पान, तू कधी नंबर मागणार नाही का? अरे तसं नाही, बरोबर नाही लगेच नंबर मागणं, मितेश म्हणाला.
मग आता कधी भेटणार ती तुला पुन्हा, निखिलने विचारले. अरे मला कुठे तिला भेटायचं आहे. ओ जरा बघ, नुसतं त्याचा विषय निघाला तरी तुझा चेहरा उधळून निघाला आहे, डोळे आनंदाने चमकत आहेत. नक्कीच ती आर्या खूप सुंदर असणार, निखिल हसत म्हणाला. सुंदर तर ती आहेच, पण एका भेटीत का प्रेम होतं? काहीही तुझं निक्या. पहिली नजर, पहिला प्यार असं तुम्ही रायटरच म्हणतात ना, निखिल म्हणाला. बघू असेल पुन्हा नशिबात भेट तर, होप सो, मितेश हसत म्हणाला. मग दोघांनी जेवण केले आणि निखिल मग जेवण झाल्यावर घरी निघून गेला. मितेश रूमवर आला, लॅपटॉप घेऊन बसला आणि नकळत FBवर आर्याला शोधू लागला. पण नुसते आर्या नावाने ती थोडीच सापडणार होती. त्याचा विरोध झाला. त्याने लॅपटॉप बंद केला आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो मेहतांकडे जाणार होता. सकाळी काय करावे हा विचार होता. मग त्याने ठरवले की आता अंबाबाईला जाऊन यायचे. कोल्हापूरला येऊन देवीचे दर्शन घेणार नाही असं कोणीच करत नाही. सो त्याने निखिलला कॉल लावला. निखिलला मंदिरात यायला सांगितले. मितेशी तयार होऊन मंदिराकडे निघाला. इथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. बाहेरून येणारे पर्यटक, स्थानिक लोक देवीला आवर्जून येतात. त्यामुळे 12 महिने मंदिरात गर्दी असते. निखिल येऊन अगोदरच थांबला होता. दोघांनी देवीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसले. निखिलने विचारले, मित्या त्या मेहतांकडे कधी जाणार आहेस? आज संध्याकाळी बोलवलं आहे त्यांनी, मितेश म्हणाला. त्यानंतर काय करणार आहेस? निक्याने विचारलं. काही नाही निक्या, आपण रंकाळ्यावर जाऊ, मस्त बोटिंग करू, मितेश म्हणाला. चालेल, मला कॉल कर, निघताना मला कॉल कर. ओके चल, आता दिलीप कोल्ड्रिंक्सची मस्तानी खाऊ मग निघू, मितेश म्हणाला. निक्यावर पुछपुछ चलो. निखिल उठून उभा राहिला. ते दोघे मंदिराच्या मागच्या दरवाजामधून चालत दिलीप कोल्ड्रिंक्सकडे निघाले. मंदिराजवळचा रस्ता कायम गर्दीनं भरलेला असायचा. कैरी, चिंचा, आवळे विकायला बसलेले लोक, लेडीज सामानांची दुकानं, बांगड्या, टिकल्या, देवाचे साहित्य, यामुळे तिथे गर्दीही कायमच. दोघे गप्पा मारत निघाले. महाद्वार रोड क्रॉस करायला थांबले आणि मितेशने समोर पाहिले. रिक्षा स्टॉपजवळ कॉर्नरला आर्या, हो नक्की तीच होती, ॲक्टिवा सुरू करत होती. पिंक शॉर्ट टी शर्ट, ब्ल्यू जीन्स, डोळ्यावर गॉगल, एकदम सुंदर दिसत होती. ब्युटिफुल. निक्या समोर बघ, मितेश म्हणाला. अरे कुठे मितेश? अरे रिक्षा स्टॉपवर बघ ती मुलगी. निखिलने पाहिले. वाह काय मस्त आहे रे. अरे हीच ती अरे काल मला बसमध्ये भेटलेली. मितेश मग चल लवकर बोल तिच्याशी, निखिल म्हणाला. ते दोघं रोडच्या पलीकडे जाऊपर्यंत आर्या गाडी सुरू करून तिथून निघून गेली. ओ नो, बॅड लक, निखिल म्हणाला. भेटली असती तर मोबाईल नंबर तरी घेतला असता, निखिल म्हणाला. जाऊ दे रे सोड, मितेश म्हणाला. मग दोघे कोल्ड्रिंक हाऊसला आले. एका रिकाम्या टेबलपाशी बसले. पण मितेशची नजर रोडवरच होती. जणू आर्या पुन्हा त्या रोडवर येणार होती. त्याला बघून निखिल म्हणाला, ए मजनू सोड तिचा विचार, ती गेली कधीच. आय नो, मितेश हसत म्हणाला. दोघांनी मस्त मस्तानीची ऑर्डर दिली. संध्याकाळी भेटू म्हणत मितेश हॉटेलकडे निघाला. रूमवर आल्यावर परत त्याला आर्याचा विचार अस्वस्थ करू लागला. आपण तिला आवाज देऊन थांबवायला हवे होते का असे त्याला वाटू लागले. बट इट्स टू लेट. बस आज आपण इथेच थांबतो आहोत आणि पुढचा भाग याच्यापेक्षाही खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आर्या मितेशला भेटते का, दोघांची भेट होते का, हे पुढच्या भागात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.